तासगाव कवटेमंकाळ तालुक्यातील पाणी टंचाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे रोहित पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील हे आक्रमक झालेत। शेजारच्या तालुक्यांना पाणी मिळतं, मात्र तासगाव कवटेमंकाळनं कुणाचं घोडे मारलेत असा सवाल केलाय। पालकमंत्रीपद जिल्ह्याचं असतं याची आठवण करून देण्याची वेळ आल्याचा टोला सुरेश खाडे यांना लगावलाय। पाणी प्रश्नी अधिकाऱ्यांना चांगलं झारेवर धरलं। तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह रोहित पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी ठिय्या मारला। सुमारे 2 अधिकाऱ्यांच्या दालनातच घेराव घालत पाणी दिल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण चांगलंच तणावाचं बनलं। इतर तालुक्यांना वेगळी वागणूक दिली जाते आणि तासगाव कवटेमंकाळला सापत्न्य भावाची वागणूक देण्यात येते। दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुळात काय वाईट केले? राजकीय हेतूने हे पाणी सोडलं जात नाही, त्यामुळे दुष्काळाची भीषण परिस्थितीमध्ये लोकांना त्रास सहन होतोय। मात्र यानंतरही जर सुधारणा झाली नाही तर आम्हीही येणाऱ्या काळात पाटबंधारे कार्यालयाला टाळी ठोकू असा इशारा रोहित पाटलांनी दिलाय। सिंचन योजनांचं पाणी सोडण्याचं नियोजन तयार आहे अशा विचारा अधिकाऱ्यांना करण्यात आली, पण त्यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्याचं दिसून आले। केवळ राजकीय सोयीतून आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाणी सोडण्यात येते। जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका तालुक्याचे नाहीत, ते जिल्ह्याचे आहेत, हे सुद्धा पालकमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अशी टीका देखील रोहित पाटलांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडेंवर केली आहे। खरं तर जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती असेल किंवा पाणी या विषयाला राजकीय चष्म्यातून बघितलं जातंय का, हा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य शेतकरी बांधवांना अनेक दिवस होता। कारण अनेक तालुक्यांना पाणी दिलं जाते, पण तासगाव कवटेमंकाळला थोडंसं सावत्र भावाची वागणूक दिली जाते आणि त्या पद्धतीने तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना हक्काचं पाणी मिळावं, समान न्यायानं पाणी मिळावं, यासाठी आज आम्ही वारणाली येथे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलो होतो। त्यांनी ज्या ज्या प्रोसेस सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या मागणीच्या प्रोसेस असतील किंवा पैसे भरण्याच्या प्रोसेस असतील या आम्ही पूर्वीच केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा काही ठिकाणी पैसे भरून पाणी सोडलं जात नाहीये, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊन थोडंसं राजकीय त्याला अँगल जोडला जातोय आणि पाणी सोडलं जात नाहीये। खरं तर सर्वसामान्य शेतकरीच पाणी मागतोय, सर्वसामान्य शेतकरीच पाणी वापरतोय आणि दुष्काळाच्या या भीषण परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही वारणालीच्या कार्यालयात आलो होतो। यात जर काही सुधारणा झाली नाही तर आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी निर्धार केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यावर जर कारवाया काही झाल्या नाहीत किंवा कार्यवाही काही झाली नाही तर टाळेबंद हे कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे जी काही वेगळी वागणूक आम्हाला दिली जाते त्याच्या विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळात ॲग्रेसिव्ह पद्धतीनं आम्ही त्याच्या विरोधात आवाज सुद्धा उठवायला मागे पुढे बघणार नाही। मुळात पालकमंत्री पद हे जिल्ह्याचं असतं अशी आठवण करून द्यायची वेळ आलेली आहे का काय असं वाटायला लागलेलं आहे। कुठल्या तरी इतर तालुक्यांना वेगळी वागणूक आणि तासगाव कवटेमंकाळला वेगळी वागणूक असा देण्याचा प्रयत्न होतोय हे उघड्या डोळ्याने बघितल्यावर दिसायला लागलेलं आहे। या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मुळात काय वाईट केलंय हा प्रश्न मी फक्त पालकमंत्र्यांना विचारतो आणि त्याचं उत्तर आता मिळणं अपेक्षित आहे। आता मुळात जर आपण बघितलं तर येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातोय। योग्य पद्धतीचं एकही शेड्यूल अधिकाऱ्यांकडे नाहीये हे आत्ता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजतंय। मुळात अधिकारी आम्हाला सांगत होते शेड्यूल तयार आहे, पण ज्यावेळेस आम्ही शेड्यूल मागितले, ज्यावेळेस काही त्यांच्या अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरवर त्यांनीच फोन लावले त्यावेळेस कुठल्याच पद्धतीचं शेड्यूल तयार नाही आहे हे आम्हाला जाणवलं। त्यामुळे राजकीय सोयीसाठी आज पाणी सोडलं जातं असं थोडंफार चित्र आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करणार आहे।